आलेले आहेत, चिखली संघाचे आलेले आहेत. आई गावदेवी वडगर आपला अतिरिक्त खेळाडू पाठवायचा आहे. आई गावदेवी वडगर संघ शेवटचा कॉल आहे, तुमचा अतिरिक्त खेळाडू लवकर पाठवा. समीर आणि जयेश ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते आई गावदेवी वडगर टीम कडून. पंचांचा ग्रीन सिग्नल आला, मॅच ऑन. मॅचला सुरुवात होते. सुनील पहिलं षटक हाताळत आहेत, सामना करतील समीर. पहिला बॉल लोवर फुल टॉस, अगदी खेचून मारलाय, ताकदीने मारलाय वाडिश लॉंगॉनला. दुसरीचा प्रयत्न प्रचंड वेगाने दुसरी धाव पूर्ण केली गेली आहे. लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते बिटवीन समीर आणि जयेश. 2 धावेने धावफलकाला सुरुवात. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित आहेत युथ काँग्रेस घाटकोपर तालुका वार्ड उपाध्यक्ष किशोरजी धनावडे साहेब. आम्ही किशोरजी धनावडे साहेबांना विनंती करू की आपण या मुख्य व्यासपीठावर. आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि इथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये हा एक देखणा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. मिडविकेट सीमारेषा पलीकडे जात असताना समीरच्या बॅटमधनं दुसऱ्याच बॉलवर हा षटकार. त्यांनी ओळखलाय की पहिल्या मॅचमध्ये 81 धावांचा डोंगर जर आढावळे संघ उभारू शकतो 3 ओव्हरच्या मॅचमध्ये, तर मात्र आम्ही देखील तशीच कामगिरी या ठिकाणी करू शकतो. आणि त्या ठिकाणी मात्र प्रयत्नशील असणार आहे. तर जयेश आहेत स्ट्राईकवर आणि त्यांच्या समवेत आहेत समीर. पुढचा बॉल, धावसंख्या 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 8 धावा. इथे क्लीन बोल्ड, सुनीलने कारनामा करून दाखवलाय आणि महत्वपूर्ण विकेट प्राप्त केले. जयेशचा त्रिफळा उद्ध्वस्त केलाय आणि पहिला झटका दिलाय तो आई गावदेवी वडगर संघाला, ज्यांनी टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. आणि जबाबदारीचं ओझं घेऊन उतरले होते हे दोन्ही फलंदाज. मोठी जबाबदारी त्यांना निभवायची होती. मात्र जयेश कदम अर्थात JK मात्र इथे होतोय बाद आणि सुनीलला मिळालंय ते यश. त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय सुनील. नवीन फलंदाज दशरथ सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये. यावेळेस चांगला चेंडू शर्यावर जाऊन आदळतोय. एक सिंगल काढण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांचा. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय की लेग बायच्या स्वरूपामध्ये मात्र या ठिकाणी ही धाव मिळते. पुढचा बॉल, धावसंख्या 9. सुनील राईट मोर द विकेट. यावेळेस थोडासा वेळ घेतला होता खेळण्यासाठी, मात्र उसळीने या ठिकाणी बीट केले. अतिरिक्त बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला, एक्स्ट्रा बाउन्स. डॉट बॉलने षटकाची समाप्ती झाली. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि आई गावदेवी वडगर संघ 1 गडी बाद. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 9 धावा. पहिल्या 2 बॉलवरच 8 धावा होत्या, मात्र पुढच्या आपण जर पाहिलं तर 4 चेंडूंवर फक्त 1 धाव खर्च केली सुनीलने. तर आम्ही भाऊजी सुर्वे यांना विनंती करू की किशोरजी धनावडे साहेबांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करावा. मंगेजी पार्टे यांच्या शुभ हस्ते आपण धनावडे साहेबांचा शुभ सन्मान करतोय आपल्या मुख्य व्यासपीठावर. त्यांनी त्या सन्मानाचा स्वीकार करावा. कांगोरीगड क्रिकेट क्लब कामथे आयोजित कार्याध्यक्ष चषक त्यांचा शुभ सन्मान आपण करतोय. सन्मान्य किशोरजी धनावडे साहेब. अभि यांचं दुसरं षटक आणि पहिलाच बॉल हाताळलाय तो बीमर. प्रचंड हाईट नक्कीच. आणि नो बॉलच्या रूपामध्ये 1 धाव मात्र मिळते. धावसंख्या 10च्या घरामध्ये 1 गडी बाद 10 धावा आपल्याला पाहायला मिळते धाव फलकावर.
दुसरं षटक सध्या सुरू असताना अभि पुढचा चेंडू असणारे फ्री हिटचा. शफल झाले होते प्रचंड, भरपूर शफल होऊन ऑब्स्टॉकवर आले होते, मात्र इथे फॉलो केलं गोलंदाजाने आणि चेंडू सरळ यष्ट्यांच्या वरून निघून गेलाय. कमालीची कल्पकता इथे दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतो तो अभि. आणि फ्री हिटचा बॉल मात्र इथे निर्धाव टाकलाय, डॉट चेंडू या ठिकाणी टाकलाय. हो, अजून एक बीमर, अजून एक बीमर आणि हा दुसरा बीमर आहे. त्यामुळे आता गोलंदाज गोलंदाजी करू शकणार नाहीये, नवीन गोलंदाजाला पाचारण करावं लागणार आहे. पहिल्याही मॅच मध्ये असंच आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि याही मॅच मध्ये आपल्याला तसंच चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. नो बॉलने सुरुवात, त्यानंतर फ्री हिटचा बॉल आला डॉट, त्यानंतर पुढचा एक नो बॉल, तोही बीमरच. त्यामुळे आता गोलंदाजाला इथे थांबवलं जाईल, अर्थात अभिला, आणि नवीन गोलंदाजाला मात्र या ठिकाणी ही जबाबदारी दुसऱ्या षटकाची निभावावी लागणार आहे. आमचे पंच जर आपण पाहिलं तर प्रचंड अनुभव त्यांच्याकडे आहे. रोशनजी खापणे सर, अखिलेश यादव सर, ओमकारजी शेलार सर. त्यामुळे अगदी टोळ्यात अंजन घालून मात्र क्रीडांगणावर पंचांची भूमिका ते अदा करत असताना सन्माननीय विठ्ठलजी सुतार साहेबांचे या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. यावेळेस हा फ्री हिटचा बॉल होता, त्यावर काय घडतंय क्रीडांगणाच्या आतमध्ये, एक रन धावून पूर्ण केली गेली आहे. वाईट प्लस इज सिंगल असणार आहे 22च्या स्वरूपामध्ये. दोन धावा मिळतील या एकूण आणि फ्री हिट स्टील कंटिन्यूस. फ्री हिट मात्र नक्कीच पुन्हा या चेंडूवर उपलब्ध असणार आहे. धाव संख्या 13. पुन्हा एकदा विकेट किपर कडनं चेंडू या ठिकाणी सोडण्यात आलाय आणि वाईट आणि प्लस 2 धावा म्हणजे एकूण 3 धावा मिळतील या, कारण विकेटच्या पाठीमागे गोशांकी क्षेत्र काही ठिकाणी सिंगल आहे तर काही ठिकाणी डबल आहे. त्यामुळे वाईट प्लस 2 एकूण धावा मिळतील 3. 3 धावांनी धावफलक मात्र पुढे सरकते आणि फ्री हिट अजूनही कायम असणार आहे. एकूण धावसंख्या 16च्या घरामध्ये जाऊन पोहोचली. भरपूर महागडं षटक हे दुसरं सध्या प्रणित हाताळत असताना आता मात्र राऊंड द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होईल. समीर असेल स्ट्राईकवर. कमी गतीने टाकलेला बॉल होता, बॅट तर फिरवली, अंतर पार करत नाहीये चेंडू. जजमेंट चुकलंय क्षेत्ररक्षकाचं, तिथे बॅकअप आला, त्यांच्यातही कॉलिंग नव्हतं. थ्रो थोडासा खराब आणि धावा मिळत आहेत त्या 2 धावा धावून काढलेल्या. धावसंख्या 18च्या घरामध्ये 18 रन्स. 1 विकेटच्या मोबदल्यात आई गावदेवी वडगर संघ टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी ते करतायत. जयेशची विकेट लवकर गेली, चांगला रिदम मध्ये तो वाटत होता, आता तदनंतर त्याचा रिदम खराब करण्यात आला आणि त्रिफळाचित करण्यात आला. त्याच दरम्यान व्हाईट बॉल. अतिरिक्त धावा पहिल्या मॅच पासून आपण पाहतोय गोलंदाज जास्त प्रमाणात खर्च करतायत. आपल्याला वेळेकडेही लक्ष ठेवायचं मित्रांनो. आज एकूण 15 सामने आज संपूर्ण दिवसभरामध्ये आपण कव्हर करतोय. कंगोरीगड क्रिकेट क्लब कामथे विभाग यांच्या माध्यमातून आयोजित कार्याध्यक्ष चषक 2024 त्याचं आपण आयोजन पाहताय. नो बॉल, पंचांचा इशारा आलाय आणि गोलंदाजीच्या शैलीबद्दल या ठिकाणी मात्र नक्कीच कुठेतरी आक्षेपार्ह आढळली ही गोलंदाजी. चला एकूण 3 धावा मिळतील या, 1 नो बॉलची आणि पेनल्टीच्या 2 धावा.
नक्कीच आणि फ्री हिटचा बॉल. सना पेनल नक्कीच नक्कीच पंच एकच मिनिट पंच पंच एकच मिनिट. आयोजक संवाद साधतायत आणि या पेनल्टीच्या धावांचा काय डिसिजन असेल तो आपण पोचूया. अंतर्गत आपली ही स्पर्धा आहे, कामथे विभागाची ही स्पर्धा आहे, त्यामुळे काही नियमावली आपली आहे. त्या अनुषंगाने आयोजक नक्कीच या ठिकाणी पंचांशी संवाद साधतील. पंच एकच मिनिट पंच. त्याच दरम्यान सन्माननीय किशोरजी उतेकर साहेबांचे या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं आम्ही सहर्ष सहर्ष स्वागत करतो. कार्याध्यक्ष चषक 2024 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. आम्ही विठ्ठलजी सुतार यांना विनंती करू की आपण विलासजी कदम साहेबांचा या ठिकाणी सन्मान करावा. तर विलासजी कदम यांचा शुभ सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. सन्माननीय विठ्ठलजी सुतार यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करतोय. कार्याध्यक्ष चषक 2024 यामध्ये आहे सन्माननीय विलासजी कदम साहेबांचा सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावर होतोय विठ्ठलजी सुतार यांच्या शुभ हस्ते. अतिथी देवो भव, सर्व पाहुण्यांचा आदरपूर्वक सन्मान यथोचित सन्मान आपण करतोय कार्याध्यक्ष चषकामध्ये. सर्वांची उपस्थिती महत्त्वपूर्ण आहे. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. कांगोरी गड क्रिकेट क्लब कामथे विभाग आणि आई गावदेवी बोरघर अर्थात बोरघर बॉईज आयोजित कार्याध्यक्ष चषक 2024 सन्मानित कार्याध्यक्ष. हॅलो 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 चेक हॅलो. हॅलो चेक हॅलो 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 चेक हॅलो 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 चेक हॅलो. तर आम्ही एकनाथजी पार्टे यांना विनंती करू की आपण लहूशेठ बिलारे साहेबांचा शुभ सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावर करावा. सन्माननीय एकनाथजी पार्टे साहेबांच्या शुभ हस्ते आपण लहूशेठ बिलारे साहेबांचा शुभ सन्मान करूया.
तर लवशेड बिलारे साहेबांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर करण्यात येतोय. एकनाथजी पाटे यांचे शुभ हस्ते. त्यानंतर सनीजी सुतार साहेबांच्या शुभ हस्ते आपण विकासजी साळुंके यांचा देखील शुभ सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावर करणार आहोत. आम्ही दोन्ही मान्यवरांना विनंती करू की आपण या आणि या सन्मानाचा आपण स्वीकार करा. नक्कीच काही टेक्निकल गोष्टी सध्या आपण पाहतोय या सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये डिसिजन होत असताना. पेनल्टीच्या धावा पकडायच्या का ते सांगा अगोदर. हां सांगतो स्कोर. वीस धावा 20. नो बॉलची फक्त एक ऍड केली जाईल. वडा नो बॉल. येस, विकेटच्या बाहेर चेंडूची पिचिंग झाली. धावसंख्या पुढे सरकते आता 21-21. प्रचंड मेहनत करावी लागते आमच्या पंचांना या ठिकाणी. चुकीच्या एंडला थ्रो. वाईट बॉल. वाईट +2. एकूण धावा मिळतील या 3. भरपूर मोठं षटक सध्या आपल्याला पाहायला मिळतं क्रीडांगणाच्या आतमध्ये. धावसंख्या झाली ती 24-24. मॅचला थोडी गती द्या, खास करून जैनवान चिखली वॉरियर संघ. सामन्याला स्पीडअप करा प्लीज. हो, इथे क्लीन बोल्ड आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज होत असताना. मात्र फ्री हिटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय सध्या ह्या ठिकाणी उपलब्ध होतं, त्यामुळे फलंदाज मात्र नक्कीच पुन्हा एकदा क्रीजवर आपल्याला पाहायला मिळते खेळत असताना. डॉट बॉल. भरपूर मोठं षटक आपल्याला पाहायला मिळते सध्या सुरू असताना. यावेळेस स्टेपआउटून खेळण्याचा प्रयत्न, चांगली किपिंग तिकडे पाहायला मिळते आणि इथे थ्रो करण्याचा प्रयत्न ओव्हर थ्रोच्या स्वरूपामध्ये आता रन मिळणारे आवश्यकता होती का? दुसरीचा प्रयत्न, तिथेही चेंडू हातात निसटलाय. दुसरी धावेचा प्रयत्न होतोय. प्रचंड मोठ्या प्रमाणात घडामोडी आपल्याला क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहायला मिळतात आणि व्हाईट बॉल पंचांनी सांगितलंय व्हाईट +2. धावसंख्या 27-27. अजून 3 बॉल बाकी आहेत या षटकातील. हा खूप टप्प्याचा बॉल यावेळेस ऑन साइडला खेळून काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतोय पुढे. 1 रन मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 28-28. शिवशंभू आढावळे संघ आपण तयार राहा. या मॅच नंतर आपला सामना या मॅच मध्ये जिंकणाऱ्या संघासोबत खेळवण्यात येईल. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. गुडलाईन स्पॉटवरनं हलकासा राईज झाला हा बॉल. वेगही यामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये पाहायला मिळाला प्रणीतच्या माध्यमातून आणि डॉट बॉल. अंतिमचा बॉल दुसऱ्या षटकातील 28 धावा स्कोर कार्डवर. 28ला 1. आई गावदेवी वडगर संघ. यावेळेस शफल झाले होते हलकेसे. हलक्या हाताने मात्र खेळून काढले. डीप स्क्वेअर लेग वरनं क्षेत्ररक्षक येतोय. खराब फिल्डिंग. बॅकअप आहे तिकडे. दुसरीचा प्रयत्न होतोय आणि प्रयत्न यशस्वीही केला जातोय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. बऱ्याच कालावधीनंतर हे षटक आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळतंय आणि एकूण धावसंख्या झाली आहे ती 1 गडी बाद 30 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर.
आम्ही पप्पूजी पार्टे दादांना विनंती करू की आपण सन्माननीय सचिनजी कदम दादांचा सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावर करावा. रोशन आलेत शेवटच्या षटकामध्ये. सामना करतील समीर. पहिला बॉल पंच सांगताय डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा बॉल. अतिरिक्त धावसंख्येने षटकाला सुरुवात करतोय तो रोशन. एकूण धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 31 धावा 31. खरं तर ऊर्जा थोडीशी कमी झाली. थोडासा संत प्रमाणामध्ये हा सामना सध्या सुरू आहे, कारण दुसरं षटक प्रचंड लांबलं. 14 ते 15 चेंडू त्या षटकामध्ये टाकण्यात आले आणि अंततः ते षटक पूर्ण करण्यात आलं. क्लीन बोल्ड यावेळेस. यॉर्कर लाईनचा बॉल आणि मधली यष्टी मात्र नेस्तनाभूत केली आहे समीरची, ती म्हणजे रोशनने. आणि मात्र इथे ही प्राइज विकेट, महत्वपूर्ण विकेट इथे मात्र प्राप्त झाली आहे. दुसरा धक्का वडघर टीमला लागतोय समीरच्या स्वरूपामध्ये. चौथ्या क्रमांकावर पांडव या ठिकाणी दाखल झालेत. अध्यक्ष साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले. सन्माननीय विकासजी उतेकर दादांचं सहर्ष स्वागत त्यांचं पुन्हा एकदा. फुलटॉस बॉल टाकलाय, ताकदीने मारलाय, अंतर पार करू शकत नाहीये. क्षेत्ररक्षक आलाय लॉंग ऑफरनं. कॅच ड्रॉप झालीय. दुसरीचा प्रयत्न आणि ते 2 धावा पूर्ण. एक संजीवनी, एक जीवनदान आपण म्हणूया ते लाभलंय, ते म्हणजे पांडवला. चौथ्या क्रमांकावर दाखल झालाय आणि 2 धाव्याने त्याने खातं उघडलंय. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचले ती 33च्या घरामध्ये. 33 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. आई गावदेवी वडगर संघ टॉस जिंकून बॅटिंग करत असताना अगेन्स्ट जैनमान चिखली वॉरियर्स. यावेळेस फ्रंटफूट वरनं खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि चेंडू फळीमध्ये तिल मात्र संपर्क नाहीये. सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता रोशनच्या माध्यमातून. कल्पक अशी गोलंदाजी. 3 चेंडू हाताळलेत आतापर्यंत. 3 धावा खर्च केल्यात. 1 विकेट त्याने प्राप्त केली आहे. 1 अवांतर धावही खर्च केली आहे. तरी देखील इकॉनॉमिकल हे षटक, इकॉनॉमिकल हा स्पेल आपण म्हणू शकतो. स्लॉगच्या या ओव्हरमध्ये रोशनच्या माध्यमातून कमी गतीने टाकलेला बॉल. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. एक्सपेक्ट केलं नव्हतं खरं तर या गतीवर या चेंडूला, ते म्हणजे पांडवने. आणि लेगबायचा इशारा, त्यामुळेच पंचांनी कळवलंय की बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये आणि लेगबायच्या स्वरूपात ही धाव मिळते. एकूण धावसंख्या झाली ती 34. अंतिमचे 2 बॉल. लास्ट 2 बॉल्स टू गो इन दिस व्हेरी फर्स्ट इनिंग. दशरथ सामना करतोय रोशनचा. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. याही वेळेस संपर्क चांगला नाहीये. पुन्हा एकदा लेगबायचा इशारा पंचांच्या माध्यमातून. चांगल्या टप्प्यावर, चांगल्या लेंथवर आपण पाहतोय. चांगल्या लाईनवर ही गोलंदाजी हाताळत असताना रोशन. खरं तर रोशनला अगोदर पाचारण का करण्यात आलं नाही, आता हा मोठा प्रश्न उभा राहिलाय सर्वच या प्रेक्षकांसमोर. इतकी चांगली गोलंदाजी तो साकारत असताना विकेट त्याने काढून दिली आहे आणि त्याला थांबवून का ठेवण्यात आलं होतं. शेवटचा बॉल. या पहिल्या इनिंगचा धावसंख्या आहे 35. लॉस ऑफ 2 विकेट्स. लक्ष बनवणारा, टार्गेट सेट करणारा हा बॉल. यावेळेस खुलवट टप्प्याचा बॉल होता. टॉपेज लागली आहे. बॉल हवेमध्ये गेलाय आणि कॅच या ठिकाणी ड्रॉप झाली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि इथे धावा पूर्ण होत आहेत आणि फलंदाजही बाद होतोय. कृष्णाजी सुर्वे यांचे या ठिकाणी आगमन झाले. सदतीस धावा आणि 38 धावांचं लक्ष. तर नेक्स्ट मॅच असणार आहे काळ भैरवनाथ आडाचा कोंड बाळमाची विपक्ष कांगोरीगड युवा 11 सडे. दोन्ही टीम टॉस साठी या टीम कॅप्टन. पहिल्या 4 मधली विनर्सची मॅच या मॅचच्या नंतर खेळण्यात येईल, कारण या मॅच मध्ये जो संघ जिंकेल त्यांना थोडासा आराम देण्याचा निर्णय आयोजकांच्या वतीने घेण्यात आलाय.
त्यामुळे काळ भैरवनाथ आडाचा कोण बाळमाची विपक्ष कांगोरीगड युवा 11 सडे टीम कॅप्टन इमिजिएटली टॉससाठी यायचे आमच्या मुख्य व्यासपीठासमोर. सुंदर अशी क्रीडा स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळते. कांगोरीगड क्रिकेट क्लब कामथे विभाग आणि आई गावदेवी बोरगर अर्थात बोरगर बॉईज यांच्या माध्यमातून आयोजित कार्याध्यक्ष चषक अर्थातच आपले सर्वांचे लाडके कार्याध्यक्ष नामदेवजी पार्टे साहेबांच्या मात्र नावाने आपण पाहतोय क्रीडा स्पर्धा कार्याध्यक्ष चषक 2024. रबर बॉल च्या या फॉर्मॅटमध्ये आपण क्रीडा स्पर्धा पाहतोय संपन्न होत असताना मध्ये मध्ये वाऱ्याची झुळूक आपल्याला अनुभवायला मिळते. अन्यथा प्रचंड उष्णता या क्रीडांगणावर. पावसाने थोडीशी दडी मारली गेल्या 3 ते 4 दिवसांपासून आणि आज हलक्या हलक्या सरींची नक्कीच आपण अपेक्षा करूया या क्रीडांगणावर पावसाच्या स्वरूपामध्ये की जेणेकरून या रबर बॉल क्रिकेटला मात्र अजून चांगली मजा येईल, रंगत येईल. चला आई गावदेवी वडगर लगेच फिल्डिंग लावून घ्या प्लीज, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे कारण 11:15 झालेत आणि आत्ताशी दुसरा सामन्याची दुसरी इनिंग सुरू आहे आणि 15 मॅचेस आहेत आज, त्यामुळे आपल्या सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे. चला काळ भैरवनाथ आडाचा कोण बाळमाची आणि कांगोरीगड युवा 11 सडे दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. उत्तरार्धाला सुरुवात करतोय. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. मनीष आणि प्रणित ही सलामीची जोडी, स्ट्रायकिंग एंडला मनीष आहे आणि पहिल्या षटकाची सुरुवात करतोय. जबाबदारी ज्याच्या खांद्यावर दिली अर्थात समीर. 18 बॉल आणि 38 ची आवश्यकता, 13 ची सरासरी जवळजवळ आवश्यक आहे. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर तडाखा, बॉल गेल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. नेत्रदीपक अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते बॅट्समन मनीषच्या माध्यमातून. खलुआ टप्प्याचा बॉल आणि इथे मात्र स्टँड अँड डिलिव्हर प्रकारे लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला क्लिअर केलंय आणि बॉलला मात्र पाठवलंय सीमारेषा पलीकडे. 6 धावा. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून खडे खडे मात्र स्टँड अँड डिलिव्हर प्रकारे हा षटकार मात्र इथे खेचलाय तो म्हणजे मनीषने आणि मनसुबे इरादे मात्र इथे स्पष्ट केलेत. षड्डू ठोकला या क्रीडांगणाच्या आतमध्ये. या लक्ष्याचा पाठला करत असताना 38 धावांचा प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज होतोय समीर. राऊंड द विकेट. यावेळेस मात्र पंचांकडे पाहतो आषाढभूत नजरेने फलंदाज आणि पंच सांगतायत की लाईन खराब आहे, व्हेरी आउटसाइड द ऑफ स्टंप. हा बॉल जात असताना अवांतरच्या स्वरूपामध्ये 1 धाव, धावसंख्या 7 च्या घरामध्ये. यावेळेस बाउन्स झाला अतिरिक्त हा चेंडू आणि प्रॉपर मिडल नाही झालाय. बॉल गेलाय तो लॉंग ऑनला. खरं तर मिडऑफचा फिल्डर प्रचंड वेगाने धावत गेलाय, मात्र फलंदाजांकडे एवढा अवधी होता की दोघांनी मिळून 2 धावा सहज पूर्ण केल्यात. संकेतजी गुरव आमच्या समवेत जोडले गेलेत ॲज अ ऑफिशियल स्कोरर आणि खूप चांगली स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येत आहे आणि आज संध्याकाळपर्यंत त्यांची मात्र आम्हाला 7 या ठिकाणी लाभणार आहे. धावसंख्या 9. पुन्हा एकदा सज्ज होतोय मनीष. यावेळेस स्टेप आउट झाले होते, चॉप करण्याचा प्रयत्न होता बॉलला. यॉर्कर लाईनचा बॉल, वाईडिश यॉर्करचा आणि टप्पा भरपूर पुढे ठेवला होता समीरने. प्रचंड वेग या चेंडूवर पाहायला मिळाला आणि या सर्व गोष्टी एकत्रित जमवून मात्र हा चेंडू टाकलाय तो निर्धाव. मनीषला बीट केलं या ठिकाणी ते म्हणजे समीरने. 3 चेंडू झाले, धावसंख्या आहे 9. बिनबाद 9. 38चं लक्ष या मॅच मध्ये म्हणजे अजून 29 करायच्यात या ठिकाणी जय हनुमान चिखली वॉरियर्सला जर सामना जिंकायचा आहे. पुन्हा एकदा रायझिंग डिलिव्हरी आणि इथे पंचांकडे मात्र अपील केली गेली आहे. पंच मात्र तटस्थ पाहायला मिळत आहेत. रायझिंग डिलिव्हरी, गुडलेस स्पॉट पिच केलं बॉलला आणि एक्स्ट्रा बाउन्स इथे प्राप्त केले. समीर कल्पक हा खेळाडू आहे
अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. पहिल्या इनिंग मध्ये मात्र चांगली फलंदाजी त्याने साकारली होती. एक्स्ट्रा जोर मात्र कंट्रोल ठेवला, एकच एक्स्ट्रा आतापर्यंत या ओव्हरमध्ये. यावेळेस खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. द्विधा मनस्थितीमध्ये होते फलंदाज मनीष आणि चेंडूला शेवटच्या क्षणी त्यांनी सोडून दिलं, मात्र हा चेंडू गेलाय तो निर्धाव. आमचे संकेतजी गुरव गुणलेखक सांगतात की पहिल्या इनिंग मध्ये 21 धावा या अतिरिक्त खर्च करण्यात आला. एक्स्ट्रा रन्स 21 खर्च करण्यात आला आणि बॅटच्या साह्याने फक्त 16 धावा आल्या होत्या. ही सर्व आकडेमोड आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत संकेतजी गुरव. यावेळेस मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय आणि ओव्हर या ठिकाणी समाप्त झाली. 9 धावा धावफलकावर पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. टॉस आपण करतोय. काळा भैरवनाथ आडाचा कोण बाळमाची, विपक्ष कांगोरेगड युवा 11 सडे. आम्ही सन्माननीय विठ्ठलजी सुतार साहेबांना विनंती करू की आपल्या शुभ हस्ते हा टॉस करावा. तर विठ्ठलजी सुतार साहेबांच्या शुभ हस्ते टॉस नेक्स्ट मॅचचा केला जाईल आमच्या मुख्य व्यासपीठासमोर. 12-29. 12 balls, 29 runs required to win for जयंतमान चिखली वॉरियर्स. 38 लक्ष पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात. 9 धावा, कोणती विकेट गमावली नाहीये. पहिल्या बॉलवर षटकार आला होता. मनीषच्या माध्यमातून असं वाटलं की 15-16 धावांचे षटक पाहायला मिळेल, मात्र तदनंतर समीरने कमालीचं कमबॅक करून दिले. अक्षय दुसरं षटक हातात असताना अक्षयचा पहिलाच बॉल यावेळेस बीट केलंय. डॉट बॉलने मात्र सुरुवात प्रणीत आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्यांदाच स्ट्राईकवर आलेत या इनिंगचा विचार केला तर पहिला चेंडू डॉट त्यांनी खेळला. जर्सी नंबर 18 आहे. विराट कोहली फॅन दिसत आहेत, मात्र त्या प्रकारची फलंदाजी ते अपेक्षित असणार आहे, कारण लक्षाचा तुम्हाला पाठला करायचा आणि चेस मास्टर म्हणून विराट कोहलीची प्रामुख्याने ओळख आहे आणि ती ओळख इथे दाखवावी लागेल. ते प्रणीतला व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आणि अतिरिक्त धावांचा मात्र इथे पुन्हा एकदा पाऊस पडायला सुरुवात झाली की काय, कारण पहिल्या मॅचमध्ये या मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये देखील प्रचंड प्रमाणात एक्स्ट्रा खर्च करण्यात आल्या होत्या. एकूण धावसंख्या 10च्या घरामध्ये अजून 28 इथून करायच्यात पुढे चिखली वॉरियर्सला. यावेळेस बॅकफुट वरनं मात्र पंच केलं होतं. या बॉलला बॉल गेला तो पॉइंटला आणि एक सिंगल मिळते. पंच सांगतायत आम्हाला घोषांकितच्या स्वरूपामध्ये धाव मिळणार आहे. धावसंख्या 11, 1-1. बिनबाद 11 धावा. चला, कांगोरीगड युवा 11 सडे यांनी टॉस जिंकले. निर्णय त्यांचा येणं बाकी आहे. लवकरात लवकर निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. वेगवान पद्धतीचा बॉल पुन्हा एकदा राईस झालाय. आश्चर्यचकित केलंय फलंदाजाला, अर्थातच प्रणीतला. खरं तर बॅकफुटवरनं खेळण्याचा प्रयत्न होता या बॉलला आणि शेवटच्या मोमेंटला बॉल अतिरिक्त उसळला. एक्स्ट्रा बाउन्स इथे पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी अक्षयच्या माध्यमातून. यावेळेस भरपूर पुढे आले होते आणि त्याचा फायदा झालाय. टॉपेज लागलीये आणि विकेट मिळालीये पहिली ती अक्षयला आणि पहिला जबर धक्का आपण पाहतोय जयंतमान चिखली वॉरियर्सला लागतोय, ते म्हणजे प्रणीतच्या स्वरूपामध्ये. महत्वपूर्ण विकेट. नवीन फलंदाज सुनील ऑन स्ट्राइक. 2 बॉलचा खेळ बाकी. दुसऱ्या षटकातील इकॉनॉमिकल स्पेल आतापर्यंत अक्षयचा पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र गोफण फिरवावी तशी बॅट फिरवली आहे आणि अप्रतिम असा झेल. समीर आमले त्या ठिकाणी तैलात होते आणि योग्य मुवमेंटला त्यांनी जम्प केली आहे आणि मात्र इथे खेळाडूंची आणि प्रेक्षकांची दाद मिळवली आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळेल या विकेटचा. समीर आपल्याला पाहायला मिळाला. समीर आमले हा क्षेत्ररक्षक योग्य मोमेंटला जम्प केली आणि पहा कशा पद्धतीने झेल हा पूर्ण करण्यात आलाय. अगदी हातामध्ये जसा फेविकॉल सारखा चिपकला हा चेंडू त्याच्या.
हॅट्रिकच्या उंबरठ्यावर अक्षय, पहिली हॅट्रिक नोंदवली जाईल का कार्याध्यक्ष चषक मधली? हो 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 हो, थोड्या वर्ण वाचल्या यशच्या. अप्रतिम असा स्पेल आपल्याला पाहायला मिळाला अक्षयचा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 2 धावा आणि 2 विकेट्स. इकॉनॉमिकल असा हा स्पेल अक्षयच्या माध्यमातून. आणि एकूण धाव संख्या आहे 11 धावा फक्त धाव फलकावर. जय हनुमान चिखली वॉरियर्सची 2 विकेट्सच्या मोबदल्यात. 6 चेंडू आणि आता 27 धावांची गरज. 6 बॉल 27, 6 बॉल्स 27 रन्स रिक्वायर्ड. चुरस निर्माण झाली आहे कारण 27 धावा म्हणजे 6 चेंडू मध्ये 4 षटकारांची गरज आहे. पहिल्या 3 बॉल खूप महत्वाचे असतील. जयेश तिसरा षटक हाताळत असताना यावेळेस मात्र उंच उडवले बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक नाहीये तिकडे. 1 रन कंप्लीट केली गेली. दुसरीचा प्रयत्न योग्य एंडला थ्रो झालाय मात्र बाउन्स झालाय थ्रो थोडासा. तिसरीचा देखील प्रयत्न आणि इथे आवश्यकता होती का? महत्वपूर्ण विकेट अर्थात मनीषची या ठिकाणी गमवावी लागते. ती जय हनुमान चिखली वॉरियर्सला 2 धावा मिळतात खऱ्या आणि तिसरीचा प्रयत्न करत असताना तिसरा धक्का लागलाय तो चिखली वॉरियर्सला. नेक्स्ट मॅच कांगरीगड युवा 11 सडे संघाने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय अगेन्स्ट काळ भैरवनाथ आडाचा कोण बाळमाची. तर आडाचा कोण बाळमाची संघ आपण फिल्डिंग साठी सज्ज राहा नेक्स्ट मॅच मध्ये. यावेळी चांगला चेंडू, वेगवान पद्धतीचा बॉल अगदी स्टिकरवर जाऊन आदळलाय. 1 रन मिळते. कृष्णा सध्या स्ट्राईकवर असणारे. 1 धावेने धावफलक पुढे सरकते. 14च्या घरामध्ये 14 रन्स. 14ला 3. यावेळेस पुढे सरसावले होते. गॅपमधून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. मिड विकेटच्या दरम्यान चेंडूला चांगल्या पद्धतीने पकडण्यात आलंय. चांगली फेकी पाहायला मिळते आणि 1 ने धावसंख्या जाते ती 15च्या घरामध्ये. औपचारिकतेमध्ये आता हा सामना जातोय कारण समीकरण थोडं कठीण झालंय. आणि इथे बघा हा उत्तुंग फटका. मात्र असं वाटलं की झेल टिपला जाईल. क्रीडांगण इतकं मोठं आहे तरी देखील हा चेंडू हातात निसटलाय आणि आलाय तो षटकार. विवेकच्या बॅटमधनं धावसंख्या झाली ती 21 धावा. 38चं लक्ष. अजूनही 17ची गरज आहे मात्र चेंडू शिल्लक आहेत आता 2 बॉल 17 आहे. नाराज थोडेसे पाहायला मिळत आहेत खेळाडू झेल सुटल्यामुळे. मात्र 2-17 सामना आजही कंट्रोल मध्ये आहे आई गावदेवी वडगरच्या. अजून एक फमदार फटका आहे. क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न आणि चांगला झेल टिपण्यात आलाय आणि विवेकची विकेट मिळाली. आणि आता 1 बॉल 17. चला काळ भैरवनाथ आडाचा कोण बाळमाची तुमची प्लेइंग 11 रेडी ठेवा. या चेंडू नंतर लगेच तुम्हाला फिल्डिंग लावायची आणि दोन्ही टीमचे एक्स्ट्रा प्लेयर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये रिपोर्ट करतील याची नोंद घ्या. कारण आता आम्ही जास्त कोणासाठी थांबणार नाहीये कारण सामने आपल्याला कव्हर करायचे. अंतिमचा बॉल चाललाय तो वाईडिश लॉंग ऑफला आणि सामना मात्र इथे जिंकत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आई गावदेवी वडगर संघ. म्हणजे चौथा सामना जो असणार आहे तो आई गावदेवी वडगर विपक्ष शिवशंभू आडावळे असा असणार आहे आणि तिसरा सामना आडाचा कोण बाळमाची विपक्ष सडे असा असणार आहे. तर प्लेयर ऑफ द मॅच अगदी आम्ही काही क्षणात अनाउन्स करतोय. प्रकाशजी रिंगे साहेब यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. त्यांचा सन्मान